निर्विवाद बहुमत असतानाही भाजपला नाशिक महापालिकेच्या सत्तेत शिंदे सेनेला सहभागी करून घेणे भाग पडले. मुंबई सत्ता सुंदरी हस्तगत करण्यासाठी शिंदे सेनेच्या कुबड्यांची गरज लागणार असल्याची जाणीव झाल्यानेच भाजपेयींना नाशिक महापालिकेत शिंदे सेनेला इच्छा नसतानाही सोबत घ्यावे लागले आणि यात मात्र ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करी शिंदे सेने दाखल झालेले विलास शिंदे यांची लॉटरी लागली. राज्यात भाजप, अजित पवार यांचे राष्ट्रवादी आणि शिंदे सेना सत्तेत सहभागी असले तरी हे तीनही पक्ष नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सुरुवातीपासूनच 100+ नारा देणाऱ्या भाजपने शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला पद्धतशीरपणे झुलवत ठेवले. अखेर स्वबळावरच ही निवडणूक लढवली गेली आणि भाजपाचे 72 नगरसेवक निवडून आले. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा ही संख्या अधिक असल्याने भाजपेंना कोणाच्या कुबड्यांची गरजच नव्हती. किंबहुना महापौर, उपमहापौर पदाची नावे निश्चित करून नगरसेवकांना सहली रवाना करण्यात आले होते. ज्या दिवशी सत्ता स्थापनेचा दिवस उजाडला त्या दिवशी मात्र शिंदे सेनेचे विलास शिंदे उपमहापौर पदाच्या खुर्चीत विराजमान झाल्याचे दिसले आणि अनेकांना धक्का बसला. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने शिंदे सेनेची गरज भासणार आहे. त्यावेळी दगाफटका नको म्हणूनच नाशिकमध्ये शिंदे सेनेला सत्तेत सहभागी करून घेतल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. कोविडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.